मी पदामा आहे का मी सुद्धा नाही मग अहो काय तुम्ही मोठे झाले म्हणून गरीबाची अशी चेष्टा नसते गेली पाहिजे ते कसं अहो कसं म्हणजे तुम्हाला सांगायचं तुम्ही म्हणजे तुम्हाला माहितीच नाही नाही अहो, माहिती आहे काय? अहो आपल्या गावात बदलले म्हणजे तुम्हाला माझा खरं नाव माहितीच नाही अरे रेडिया हा? लहानपणापासून तू माझा मित्र आहे बरोबर कारण तुझ्याशिवाय माझी शोभा नाही माझ्याशिवाय तुझी शोभा नाही अहो ते खरं आहे की नाही? पण तुम्हाला महत्वाचं सांगायचं काय काय लहानपणी आई वडील वारले हा वारले म्हणजे ते मेले हो मेले म्हणजे स्वर्गवासी गेले अरे एकच ना बाबा आता ते वारल्यानंतर आपण काय शाळेत एकच फिरायचं बरोबर म्हणून आपल्याला लावणे म्हणल्यावर आणि वगैरे आई वडिलांचे लोक म्हणायचं गावात वगैरे नाही का नाही तसं आपल्याला सगळे गाव साधं सोपं म्हणायचं हो. काय नुसतं जोरात अक्षर जोरात असं पाहिजे नारे नार्या इकडे ये रे नार्या तिकडे जा रे नार्या माझं नाव महत्वाचं म्हणजे नार्या ठीक आहे काय मोठी गोष्ट आहे मी तुला नार्या करू नका मारतो म्हणजे तुम्ही पण म्हणताय मग का नाही याला म्हणतात मित्र हा. हा, खरंय. अरे नार्या बोल माझ्या बायकोच्या पाहू माझ्या बायकोचा पोरी आले 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 मारामध्ये मी तुझ्या बायकोचा पोरी आहे का मग नाही हो मारामध्ये आठवणार तसं काय असं नाव? कधी होईल का तुमची वय कुठे माझी वय कुठे महत्वाचं सांगायचं काय आपल्या वारात बदल हा तारखेत बदल बर एवढंच नाही तर महिन्यात बदल हा महिन्यातच काय तर वर्षात बदल हो नाही का नाही? अहो, वर्षात सोडा पण तास माणसाची बदल होते हा कशी माझ्या नावात बदल तुझ्या नावाची बदली झाली मग काय तर दिवसाची बदल बदल तारखेची बदल बदल महिन्याची बदल आहे. वर्षाची बदल आहे. त्याप्रमाणे तुझी नावाची बदल ठीक आहे काय नाव तुझं अहो साधं सोपं नाव आहे काय हा, बाळ बबड हा बाळ बेपड ठीक आहे आपलं करू नका मारतो अरे बाळ बेपड बोला माझ्या संघाचं डबड संडास चढवलं मी तुझा संडास चढवलं आहे का हे बघ तुम्हाला राग येत असेल ना तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा मला त्याचा राग नाही पण तुम्ही मला महत्वाचं बोलवलं कशाला माहिती नाही हो आज आपल्या शहरचा बाजार आहे बरोबर बाजारात जायचं मालाची खरेदी करायची पण जाण्याच्या आधी ज्याचा त्याचा उत्तर निघून घ्या बरोबर आहे अहो तुम्ही किती काही केलं तर देव आहात हो. आम्ही किती काही केलं तर नोकर आहोत बरोबर. नोकरीने नोकराच्या पारीने राहावं देवाने देवाच्या वजनात राहावं का नको देवाने देव पण सोडू नये आणि नोकरीने त्याची पायरी सोडू बरोबर. त्या वजनात राहावं अहो उठल्या सुटले ते गवळे कोकण कामात मथुरीच्या बाजारी हा. इकतात मथुरीचा म्हणजे तो वैरी तुमचा कंस मामा हो आहे का नाही? दही दूध लोणी खवा तूप खाणार हो. बडकट होणार केव्हा आपल्यावर तर स्वारी करेल बरोबर. याचा नेम सांगता येत सांगता येत नाही. नाही. तर गोकुळचा माल हा गोकुळातच विकला गेला पाहिजे मथुरेमध्ये जात आहे का म्हणे आम्हाला नाही याची उपमा तुम्ही घेतली पाहिजे आहे. पण महत्वाचं आपण त्या ठिकाणी हा. जाणार गवळ्याने हरवणार गवळ्याने हरवल्याच्या नंतर त्यांना राग येणार काही बोलणार बरोबर. ते मला सहन होणार नाही बरोबर. मला जर राग आला तर मी 2-3 तुम्हाला ठेवून देणार म्हणजे मला रागाच्या भरात तुम्ही मला 2-3 ठेवून देणार हा. म्हणजे तसं काय त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमची पदवी काय माझी पदवी काय ज्याला ज्याची पदवी त्याला दिली गेली पाहिजे बाजारात जायचं या रूपात नाही नाही गवडणी आपली ओळख करतील बरोबर म्हणून अवतार बदल बरोबर व्यापाऱ्याचं सोंग आपण 2 मिनिटं घेऊया आणि नंतर बाजारात जाऊया म्हणजे व्यापाऱ्याचं हा म्हणजे थोडक्यात तुम्ही दलाल म्हणणार हो. हा आपण दही दूध खरेदी करण्यासाठी व्यापारी बनणार बर. बाजारात जाणार हा. गवडणी करणार आपण माल खरेदी करणार म्हणजे तुम्ही पैशावाला माणूस हो मी तुमची बॅग सांभाळ मग? बरं तुम्ही झाले मालक तू झाला नौकर नौकर आणि आता आता तुम्ही झाले मालक मी झाले नौकर आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भरपूर गर्दी असते हो. ती गर्दी बघून आता तुम्ही जर म्हणलं की आपण दया दुधाचे व्यापारी होणार हो, आहात हो. तर त्या ठिकाणी जाऊन त्या गवळणीवरती तुमचं पडलं पाहिजे काय वजन असं केव्हा बोलणार वजनाचे मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण करायचं काय गेल्या बरोबर त्या गवळणी समोर काय? मी तुला रुबाबात म्हणणार काय काय रे हा मग तू फक्त जी दादा साहेब म्हणायचं एवढंच म्हणायचं बस. आपण गवळणी जाऊ हो. जाणार तुम्ही वजनात मला आवाज देणार काय रे तुम्ही काय करायचं जी दादा साहेब एवढंच ना बस. आयला शिक्षण चला चला. दीर्घ आलो आपण बाजारात तर नटखट नटून थटून गवळणी आल्या हा त्याच्या डोक्यावरती दह्यादुधाची माठ बरोबर ते माठ बघून तुमच्या तोंडाला पाणी येणार दहीदूध लोणी ते खरेदी करणार खरेदी करण्यासाठी दह्यादुधाच्या लोणीचं ते बघून तुम्ही ती खरेदी करणार हो हो त्यांच्या समोर तुम्ही माझ्यावर वजन पाडणार हा. लगेच तुम्ही मला म्हणणार काय रे मग मी काय करायचं जी दादा साहेब एवढंच आहे ना बस आपल्याला वा, एवढं वा. येतो चला आलो आपण बोलूया त्या ठिकाणी गवळणी दह्यादुधाचा माठ घेऊन आला हो. त्यांना तुम्ही बघणार
या तुमच्याकडे बघणार लगेच तुम्ही मला वर्धात आवाज देणार काय रे मग मी काय करायचं जी दादा साहेब एवढंच आहे बस आयला शिकलो ना आपण हा चल मग शिकवण्याच्या आला बाजा आले गवळणी गेला तुम्ही आवाज काय रे तुम्ही काय करायचं जी दादा साहेब तुझ्या आईला गाढवाच्या गाढवा काय झालं मालक तू नौकर मला बनवतो का म्हणजे जी दादा साहेब मला म्हणायचंय का हा आणि तुम्ही काय रे म्हणणार आहे का हो अरे मला वाटलं मी काय रे म्हणणार आहे तुम्ही दादा साहेब शाबास. बरं असू द्या चला माझ्या हा शहराचा राजखाम हा आता गौडणी येतील बरोबर आली म्हणजे आळू आली म्हणजे धरली का दाबली हो. आली म्हणजे धरली का दाबली सोडायचीच नाही काय आली. ते आळू द्या. आली 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 आई शपथल्या जोरात आली काय संडास आली. संध्यास आली इथं मग आता काय होतं त्याला पुढे नाही रे बाबा माग चला आशीर्वाद असं मिळणार आहे तुम्हाला कल्पना आहे दिवसभर चाली करा चुकली करा कर्म करा सकाळ संध्याकाळ देवाचं नाव घेतल्यानंतर केलेल्या पापाचं नाहीचं होत असतं म्हणून तुम्ही देवाची भक्ती करा आणि तुमचा मार्ग मोकळा करा या प्रकारे काय नग भर